आज अधिवेशनामध्ये गणेशोत्सवाला म्हणजे आपल्याला माहिती आहे दरवर्षी टिळकांनी त्याची परंपरा सुरू केली। त्या गणेशोत्सवाला राज्याचा महोत्सव म्हणून एक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि वर्ण एक बेसिक पायाभूत सुविधांसाठी एक ठराविक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे। म्हणजे त्यात विशेष करून मुंबईचा गणेशोत्सव आणि पुण्याचा गणेशोत्सव आणि इतर मंडळांना निधी मिळणार की नाही माहीत नाही, अद्याप त्याबाबत कुठली स्पष्टता नाही। पण बेसिक पायाभूत सुविधांसाठी शासनाकडे पहिल्यांदा निधी मिळतोय ही आनंदाची बाब आहे। म्हणून पुण्यातल्या सगळ्या गणेश मंडळांनी जल्लोष साजरा केला। ग्रामदैवत पुण्याचं कसबा गणपती समोर महाआरती केली आणि जल्लोष कर। मला सांगा अध्यक्ष, काय सुरुवात आहे, कशी आहे? गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आज आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्र सरकारने या गणेशोत्सवाला हा उत्सवाचा दर्जा दिलेला आहे आणि विशेषतः या भागाचे आमचे आमदार गणेशोत्सवाचे आमचे कोर कार्यकर्ते हेमंत भाऊ रासने यांनी हा प्रश्न मांडला। गणेशोत्सवाचा कार्यकर्ता असेल तर गणेशोत्सवाचे विषय किती प्राधान्याने होतात याची प्रचिती आम्हाला आज आलेली आहे आणि हा राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे ह्या गणेशोत्सवात जे भाविक हे बाहेरगावावरून येत असतात हा उत्सव पाहायला, त्यांच्या सोयीसुविधा करणं हे प्रशासनाला शक्य होणार आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्या या सांस्कृतिक जो ठेवा आहे गणेशोत्सवाचा धार्मिक ठेवा आहे याचं स्वरूप अधिक व्यापक व्हायला मदत होईल। जगभरातनं लोक हा उत्सव पाहायला येत असतात, परंतु त्याचं ऑर्गनाइज स्वरूप हे राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे आता त्याला येणार आहे। त्यामुळे भाविकांच्या इथं वेगवेगळ्या येण्या जाण्याच्या सुविधा असतील, वॉशरूमच्या सुविधा असतील, गणेशोत्सवामध्ये नेमकं काय बघायचं याचं गाईडलाईनच्या सुविधा असतील, जेणेकरून आपला उत्सव कसा बघावा ह्या गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासनाला करायला लागणाऱ्या व्यवस्था असतील, या सगळ्या दृष्टिकोनातनं हा जो दर्जा मिळाला आहे त्याच्यामुळे निधी उपलब्ध होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना अतिशय त्याच्यामुळे हा उत्सव हा जगभरामध्ये पोहोचवायला मदत होणार आहे। आमची अशी मागणी होती की हा उत्सव राष्ट्रीय दर्जाचा उत्सव व्हावा। आता ही पहिली मागणी पूर्ण झाली आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ह्या उत्सवाला राष्ट्रीय दर्जा देखील प्राप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, कारण हा उत्सव जगभरामध्ये साजरा होतो। फक्त याला सरकारी मान्यता मिळणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या देशाचा सांस्कृतिक जो ठेवा आहे या उत्सवाच्या माध्यमातून जो लोकमान्य टिळकांनी सुरू केला, समाज एकसंघ व्हावा आणि त्याच्यातनं समाजातल्या लोकांची दुःख ही निवारण व्हावी या दृष्टिकोनातनं या उत्सवाची आखणी होती आणि आज देखील आपण बघतोय सामाजिक बांधिलकी अनेक मंडळ जपतात। ह्या धार्मिक उत्सवाची परंपरा ही आज 133 वर्षाची झालेली आहे, ती जपत असताना सामाजिक बांधिलकी देखील जपली जाते आणि या गणेशोत्सवाचे सजावटी असतील, या गणेशोत्सवामध्ये जिवंत देखावे असतील, या गणेशोत्सवाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप आहे की जे लोकांना भावतं आणि हे जे भावना आहे हे आपल्याला जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? खरं तर साजरा होतो, छान निर्णय हेमंत भाऊंनी विधानसभेत जाऊन जो गणेश कार्यकर्त्यांकरता निर्णय घेतला तो खूप महत्त्वाचा आहे। अभिनंदन हेमंत भाऊंचं। खरे गणेश भक्त सुनील ताते येते, मी नेहमी बघतो। आज भाऊ तुम्हाला निश्चित आनंद झाला असणार, पण फायदा काय याच्यातला? 100 फायदा होणार ना, फायदा कसा नाही, कारण गणेशोत्सव हा आम्ही बरेच अनेक वर्ष आमचे महेश भाऊ असतील, आमचे कार्यकर्ते प्रमुख असतील तर हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा अशी मागणी होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे जे हेमंत भाऊ आहे हा खरा गणपती कार्यकर्ता आहे आणि तो विधानसभेत गेल्यानंतरच हा प्रश्न सुटला आणि त्याचे अनेक फायदे आता हेमंत भाऊ आहेच आहे आणि मुरली अण्णा आहेत, हे गणेशोत्सवाचे कार्य तर ते पुढं मंडळातला कार्यकर्ता पुढे आमदार झाला तर मंत्री झालाय, त्यामुळे मंडळाला ह्या ज्या उत्सवामुळे कार्यकर्ता मोठा झाला त्या उत्सवाला एक दर्जा प्राप्त झाला, शासन मान्यता मिळाली। काय आजचा जो निर्णय झाला अतिशय योग्य निर्णय झाला आहे। यामुळे पुण्यात येणारे भाविक लांब लांबचे भाविक येतात, त्यांच्या गाड्यांचा पार्किंगचा प्रश्न, त्यांचा राहण्याचा प्रश्न आणि या अनेक गोष्टी या मार्गी लागतील आणि हा जो अतिशय योग्य उपक्रम झाला, विघ्नहर्त्यांनी चांगली यश मिळाले म्हणजे देवाला सुद्धा आनंद झाला असेल की आपल्या पुणे नगरीत असा मोठा उपक्रम होतो आणि आत्ताच मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळे उत्साह निर्माण झाला आहे। म्हणजे आता गणपती उत्सव सुरू झाला असं वाटायला लागलेलं आहे आणि हा फार चांगला उपक्रम झाला आहे। धन्यवाद हेमंत भाऊ रासनेंना। आत्ता आपण म्हणलात की यातनं काय फायदा झाला, यातनं बराच फायदा आहे। ही आर्थिक व्यवस्था आहे ही बऱ्याच गणेश उत्सवाच्यावर अवलंबून असते। गरिबांना जे फुटपाथवर पथारी लावतात त्यांना सुद्धा रोजगार मिळतो। हा रोजगार कमी झाला होता, 7 ते 10 या वेळात 2-3 तासात उत्पन्न मिळायचं आणि गरिबावर घोर अन्याय व्हायचा। दिवसभराचा उत्सव हेमंत भाऊंनी मुद्दा मांडला की 24 तास हा उत्सव झाला पाहिजे आणि 24 तासासाठी शासनाने लगेच त्याला निर्बंध हटले जातील। निर्बंध हटल्यामुळे हा गणेश उत्सव नक्कीच मोठा होणार आहे। निर्बंध हटल्यामुळे तुमच्या तुळशीबागेत मार्केट आहे जगप्रसिद्ध, त्याला काय फायदा?
तुळशीबागेला असं नाही, पुणे शहरालाच फायदा होईल. तुळशीबागेत तर गर्दी असतीच आहे, परंतु आता शिरोभाऊंनी सांगितलं की रिस्ट्रिक्शन असल्यामुळं काही पथरी व्यावसायिक की त्यांचा उदरनिर्वाह पूर्ण वर्षभर त्यांना उपजीविकेचं साधन मिळायचं, त्यांना रोजगार निर्माण होईल. आणि हेमंत भाऊंनी हेच सांगितलंय की 24 तास गणेश उत्सव सुरू राहिला पाहिजे. पूर्वी जसा होता त्याप्रमाणेच भक्तांची रेलचल राहिली पाहिजे. रात्रभर हा गणेश उत्सव चालला राहणार आहे आणि याचा निश्चितच गणेश उत्सवाला फायदा होणार आहे. दुसरा असा मुद्दा आहे, आता जी निधी मिळणार आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर असेल बेसिकली, पण आता काही नंतर मागणी होईल की मंडळांना निधी द्या. हे मान्य आहे का तुम्हाला सगळ्यांना? मंडळांना निधी देण्याचा हा विषय नाही आहे, कारण आपण बघतो कुंभमेळ्याला आज एवढे 700 कोटी 7,000 कोटी मंजूर केले जातात. आता पालखी व्यवस्थेला राज्य सरकार मदत करतं, मग गणेश उत्सवालाच करत नव्हतो. आज हेमंत भाऊ रासनेंनी हे दाखवून दिलं की मी एक गणपती मंडळाचा कार्यकर्ताच हे करू शकतो. आणि आज 500 कोटी महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले, त्याच्यामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी खूप सुखसुविधा होणार आहेत. सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते लाखो लोक या रस्त्यावरती गणपतीमध्ये येत असतात आणि त्याची व्यवस्थेचा भार हा सार्वजनिक गणपती मंडळावर असतो. तो भार आता राज्य सरकारने उचलल्यामुळे भाविक जास्तीत जास्त या उत्सवामध्ये सहभागी होतील. मंडळाला निधी मिळावा की नाही, मंडळाला निधी मिळावा हा प्रश्न नाही आहे, पण गेले अनेक वर्ष सगळ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा होती, मागणी होती सातत्याने. लोकमान्य असलेला हा उत्सव आज खऱ्या अर्थाने सरकारने हेमंतभाऊ रासनेंनी एक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जी मागणी केली आणि त्याला राजमान्यता मिळाली, ही आमच्या सारख्या लोकशाही आहे. गणेशोत्सव कार्यकर्त्यांना खूप मोठी गोष्ट आहे. सर्वात पहिल्यांदा मी हेमंत भाऊंचे आभार मानेन की त्यांनी हा विधान भवनात हा मुद्दा मांडला. फायदा काय होणार आता मंडळांना? कारण गणपती उत्सवाला जे शासकीय पाठबळ मिळेल. आजपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या कष्टातनं आणि वर्गण्या वगैरे गोळा करून उत्सव साजरा करत होता, पण उत्सवामध्ये जी काय भाविकांची सोय होण्यासाठी जे शासनाचा निधी येईल त्यांनी भरपूर उत्सवाला फायदा होईल व भक्तांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेता येईल. अण्णा मला एक सांगा, ठीक आहे आता तुम्ही पहिल्यापासून या उत्सवात आम्ही पहिल्यापासून बघतो, मंडळांना फायदा होईल, पण नेमकं काय मंडळांना निधी मिळेल नाही मिळेल ते शासन ठरवेल. पण याच्यामुळं मंडळांना जे नागवलं जायचं, म्हणजे परमिशन देताना POPच्या मूर्त्या असतील, 10ला बंद करा 12ला बंद करा, ह्या सगळ्या गोष्टीतनं सुटका होणार आहे का? निर्बंध आता कसं आहे माहिती आहे का, एक या आजच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने अशी आहे की आपण 132 वर्षाचा गणेशोत्सव म्हणतो, पण आजच्या शासनाच्या निर्णयामुळं 350 पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या कसबा गणपतीचा जीर्णोद्धार करून या उत्सवाला सुरुवात केली खऱ्या अर्थाने. तर त्याचा इतिहास वाढला आहे आणि शासनाने आता निर्णय घेतला. तर एका कार्यकर्त्याने सांगितले की गणपती मंडळाचा कार्यकर्ता त्याच्या जीवावर करायचा. शासनाने आता पुढं जाऊन गणपती मंडळाला आणि कार्यकर्त्यांच्या मागं आर्थिक पाठबळ निर्माण केलं पाहिजे आणि एवढी मोठी जी शक्ती आहे तिला जर विधायक मार्गाला लावलं तर महाराष्ट्राचं लय मोठं काम होईल. हल्लीच्या काळात काही जाहिरातदार डायरेक्ट सांगतात असं केलं तर निधी मिळेल, जाहिरात मिळेल, नाही तर तसं होईल. ते मान्य आहे का तुम्हाला? मुद्दा कसा आहे, ज्याचा पैसा आहे तो त्याचा कसा वापर ठरवेल ना. त्यांनी जो कुणी असा जाहीर करणार आहे तो गणेश भक्त म्हणून मान्य आहे. नाही कसं आहे, तो ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. मी गणेश भक्तांनी कुठेही बोलावं काही बोलावं असं नाही ना. आता त्यांना वाटेल तसं त्यांनी करावं. आज भाऊंनी घोषणा केली या सगळ्या गोष्टीतून, गणेश भक्ताला काय मिळणार आहे? मुळात पुण्यात हा उत्सव अनेक वर्षापासून चालू आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की तुम्ही लक्ष्मी रोड बघत असाल, बाजीराव रोड बघत असाल, टिळक रोड बघत असाल, या सगळ्या रोडला महिलांसाठी शौचालय अजिबात नाही. गणेश उत्सवाच्या काळात ही शौचालय असतील, पायाभूत सुविधा आपल्याला या निधीतनं उपलब्ध होतील. गणेश भक्ताच्या सुखसोयी ज्या आहेत त्या गणपतीच्या दिवसातल्या, त्या सगळ्याकडं नक्कीच प्रशासन लक्ष दिलं याच्यातनं निधीतनं. काय फायदा काय होईल? या उत्सवामध्ये जवळजवळ 2 कोटी लोक सहभागी होतात, संपूर्ण देशभरातून येतात. त्या मूलभूत सुविधा जे महानगरपालिका करू शकत नाही, जर राज्य सरकारचा एवढा मोठा निधी आला त्या पायाभूत सुविधा इकडे उभ्या राहतील. मोठ्या शहराच्या अवतीभोवती जेवढ्या काही एंट्रन्स कंपनी आहेत तिथे एंट्रन्स कंपनी उभ्या राहिले तर हा उत्सव खऱ्या अर्थाने ग्लोबल होऊ शकेल. या उत्सवाला आत्तापर्यंत फक्त महाराष्ट्र राज्यापर्यंत मर्यादित होता. एवढा मोठा निधी या राज्य सरकारने जर इथं आणला तर हा खऱ्या अर्थाने पुण्यातील गणेश उत्सव हा ग्लोबल होईल. आणि ही काळाची गरज आहे की पुण्यातील गणेश उत्सव किंवा महाराष्ट्राचा जो लोकोत्सव आहे तो ग्लोबल व्हावा. आता गणेशोत्सव तर साजरा होतोच आहे, यापूर्वी होता, यापुढे पण आता त्याला राजमान्यता मिळाली, त्यामुळे निश्चितच कार्यकर्त्यांचा
आनंदोत्सव तो दुणावलेला आहे आणि यंदाचा गणेशोत्सव निश्चित दणक्यात साजरा होईल यात कुठेही आता शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, चंद्रकांत बोंदे, झी मीडिया, पुणे.